प्रस्तावना. डॉन ग्रीन द नेपोलियन हिल फाउंडेशनचे कार्यकारी संचालक. यश फक्त काही जणांनाच मिळतं आणि बऱ्याच जणांपासून यश अगदी कोसो मैल दूर का राहतो असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असेल आणि आश्चर्यही वाटत असेल. अगदी हाच प्रश्न नेपोलियन हिल यांना त्यांच्या अगदी बालवयात पडला आणि मनाच्या तळाशी घट्ट रुतून बसलेल्या, कायमचं ठाणं मांडलेल्या या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी हिल यांनी आपलं अवघं आयुष्य वेचलं. या जगातले मुठभर लोक आयुष्यात घवघवीत म्हणावं असं यश मिळवतात आणि कोट्यवधी लोकांना यश सातत्यानं वाकुल्या दाखवतं. असं का होतं बरं? या प्रश्नाचं उत्तर अखेर नेपोलियन हिल यांनी शोधून काढले. द नेपोलियन हिल फाउंडेशन. नेपोलियन हिल यशाचा मार्ग. सार्वकालीन संदेश आजच्यासाठी. प्रस्तावना. डॉन ग्रीन, रोड टू सक्सेस. व्हर्जिनियातील नेतृत्वाकडील डोंगरदऱ्याच्या प्रदेशात अगदी छोट्याशा गावात 1883 मध्ये ऑलिव्हर नेपोलियन हिल यांचा जन्म झाला. अगदी सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या नेपोलियन हिल यांच्या सुरुवातीच्या काळात फारच वेगळं किंवा असामान्य म्हणावं असं काहीच घडलं नव्हतं. त्यामुळे भविष्यात हिल एक महान यशस्वी व्यक्ती होणार असं कुणी भाकीत केलं असतं तर ते खरं वाटण्यासारखी परिस्थिती नेपोलियनच्या बालपणी नव्हती. माझ्या आधीच्या 3 पिढ्यातील माणसं जन्माला आली. दारिद्र्यामुळे जगण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. कशीबशी म्हणजे दुर्लक्षित जीवन जगली. या प्रदेशातल्या पल्याडचं जग त्यांना ठाऊकच नव्हतं आणि अशा अज्ञानाच्या अंधारातच त्यांचं जीवन संपुष्टात आलं असं नेपोलियन हिल यांनी एकदा सांगितलं होतं. पूर्वेकडच्या मोठ्या शहरांच्या तुलनेमध्ये व्हर्जिनियाच्या नेतृत्वाकडील डोंगरदऱ्यातील आयुष्य खूपच मागास होतं. ग्रामीण भागातील जनता कुपोषित होती. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या व्याधींनी, आजारांनी ग्रासलेली असायची. दुर्बलावर साथीचा लवकर प्रभाव पडायचा. त्यामुळे या भागातील लोकांचं आयुष्यमान कमी होतं आणि मृत्यूदर जास्त होता. थोडक्यात काय तसं भव्य किंवा अतिभव्य यश आयुष्यात मिळू शकेल अशी परिस्थिती हिलच्या आयुष्याच्या प्रारंभी फारच कमी होती. जणू नव्हतीच. बालवयात म्हणजे त्यांच्या वयाच्या 10व्या वर्षी नेपोलियनच्या आईचा मृत्यू झाला. त्यावेळी आईचं वय होतं फक्त 26 वर्ष. या दुःखद घटनेनंतर वर्षभरानं नेपोलियनच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि या छोट्या नेपोलियनच्या आयुष्यात एक वेगळं आणि महत्त्वपूर्ण वळण घेतलं. नेपोलियनची सावत्राई मार्था रॅमे बॅनेर एक शिक्षित महिला होती. एका डॉक्टरची कन्या असलेली मार्था उच्च शाळेच्या प्राचार्याची विधवा होती. नेपोलियनच्या या नव्या आईला त्याच्यातील अपार क्षमता लक्षात आली. यापूर्वी त्याच्या हुशारीची कुणीच दखल घेतली नव्हती. पूर्वीच्या काळी बंदुकीच्या बदल्यात टंकलेखनाचं यंत्र असा व्यापार होत असे. नेपोलियनच्या सावत्राईने त्यांच्यासाठी टंकलेखनाचं यंत्र घेतलं आणि ते कसं वापरायचं हेही त्याला शिकवलं. यामुळे झालं काय, वयाच्या 15व्या वर्षीच हिल टंकलेखनाच्या यंत्राचा वापर करून मनात येतील त्या गोष्टी कागदावर टाईप करू लागला आणि याच कथा गोष्टी त्यांच्या संपूर्ण आयुष्यभर अतिशय अमूल्य ठरल्या. राज्यातील बहुतेक सर्व शहरातील शाळांची स्थिती फारच दयनीय होती. डोंगराळ प्रदेशातील प्राथमिक शाळा वर्षाकाठी 4 महिने उघडत असत आणि या शाळेत उपस्थित राहिलंच पाहिजे असं बंधनही नव्हतं. उच्च वर्गाच्या शाळांची संख्या खूपच कमी होती. संपूर्ण राज्यात मिळून जवळपास 100 शाळा होत्या आणि यापैकी बहुतांश शाळांमध्ये 2 किंवा 3 वर्षाचा अभ्यासक्रम असे. नेपोलियन हिल ज्यावेळी 20 वर्षाचे होते
त्यावेळी संपूर्ण व्हर्जिनियामधील फक्त 10 शाळांमध्ये 4 वर्षाचा उच्च वर्गाचा अभ्यासक्रम शिकवला जात असे. म्हणजे अशी पार्श्वभूमी असताना, चोहोबाजूने प्रतिकूल परिस्थिती असतानाही नेपोलियन हिल यशस्वी झाले. आणि फक्त यशस्वी झाले तर असं नाही, तर त्यांनी जगभरातल्या कोट्यवधी लोकांना प्रभावित केलं. हिल यांनी आपल्या बालपणाविषयी नेहमीच लेखांतून, पुस्तकातून, भाषणातून बरंच काही सांगितलं आहे. त्यांच्या बालपणीच्या आठवणी, स्मृती, वास्तविक खूपच नकारात्मक आहेत. त्यामधून स्फूर्ती घेण्यासारखं काही नाही. तरी आपण या प्रतिकूल परिस्थितीला शरण न जात कसं घडलो हे हिल नेहमी सांगतात. चिंध्याच्या तुकड्यातून श्रीमंतीचं झुळझुळीत वस्त्र आयुष्यात कसं विणलं हे हिल सांगतात. व्हर्जिनियातील वाईज इथं 2 वर्षाचा उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम हिल यांनी पूर्ण केला आणि आपण अंमलदार झालो आहोत असं चित्र ते डोळ्यापुढे आणू लागले. व्यवसायाच्या जगामध्ये पाऊल टाकायचंच तर चिटणीसाची नोकरी चांगली उपयुक्त ठरू शकते असा विचार करून हिल यांनी जवळच्या टॅझवेल इथल्या व्यवसाय महाविद्यालयात प्रवेश घेतला. व्हर्जिनिया माउंटेन्समध्ये वास्तव्य करणाऱ्या एका यशस्वी उद्योजकाकडे मालकालाच पैसे देण्याची तयारी हिल यांनी दाखवली. म्हणजे काम दिल्याबद्दल कामगार मालकाला पैसे देऊ करणार. नेपोलियनचा हा नवा मालक होता जनरल रुफस आयर्स, अत्यंत यशस्वी आणि श्रीमंत व्यक्ती. आत्तापर्यंत दारिद्र्य आणि दुर्लक्षित आयुष्य जगलेल्या नेपोलियन हिल यांचा मालक म्हणून जनरल आयर्स यांच्याबरोबर काम करावं असं का वाटलं असेल हे आपल्या सहज लक्षात येईल.